नव्हे तेची जाणे नसे तेची आले, कळो लागणे सज्जनाचे निबोले. अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंद शोधित जावे. श्रीराम. सद्गुरू कसा नसावा आणि कसा असावा हे सांगितल्यानंतर समर्थांनी सद्गुरूंकडून काय जाणून घ्यावे हे सांगितले आहे. आता असं बघ, एकच गणित 2-3 प्रकारे सोडवता येतं, किंवा तांदूळ हे धान्य एकच, पण त्यापासून भात, इडली, भाकरी असे कितीतरी प्रकार करता येतात. आणि अगदी तसंच ब्रह्म किंवा परमेश्वर एकच, पण प्रत्येकाचा त्याबद्दलचा अनुभव मात्र वेगवेगळा असतो. हा अनुभव शिष्याला सद्गुरूंच्या उपदेशामुळेच घेता येतो, असं समर्थ इथं सांगत आहे. हाच फरक एखादा विचारवंत आणि संत अनुभवी ज्ञानी यामध्ये करता येईल. विचारवंताला सत्याचा अनुभव असेलच असं नाही, किंवा असला तरीही त्याचं वागणं आचरण तसंच असेल असंही नाही. मात्र संत अधिकारी व्यक्ती ते जाणेल आणि तसंच आचरणही ठेवेल. म्हणूनच समर्थ मना संत आनंद शोधित जावे हे चरण ही ओळ आपल्याला सांगतात. खूपदा अतिपांडित्यामुळे विषय समजणे अवघड होते, म्हणून समर्थ आपल्याला संतांचे, सत्पुरुषांचे बोल ऐका असं सांगतात. कारण अतिशय अवघड दाखले, उदाहरणे संत आपल्याला अगदी सोपं करून सांगतात. लहान बाळाला आई जसं अगदी छोटे छोटे घास भरवते, मऊ करून भरवते, अगदी तसंच. पण प्रत्येक वेळी मात्र संत नडीवाळपणे समजावतात असंही नाही. गरज पडेल तिथे रागवतात सुद्धा, अगदी आईसारखं. एक गोष्ट सांगते, आई. प्रसंग आहे समर्थांच्या कुठल्याशा मठातला. समर्थांचा एक शिष्य पलंगावर पालथा पडून दासबोध ग्रंथ वाचत असतो. तिथूनच जाये करताना समर्थ शिष्या वेणाबाई यांच्या ते लक्षात येताच त्यांनी तिथेच साष्टांग नमस्कार घातला. पालथा पडून वाचणारा शिष्य दचकलाच एकदम आणि म्हणाला, अहो, मला कशाला नमस्कार केला? वेणाताई त्यांना म्हणाल्या, तुला नाही नमस्कार केला, दासबोध ग्रंथांना केला, तो गुरु आहे ना आपला. नेमकं त्याच वेळी समर्थ तिथे आले. घडलेला प्रकार समजताच ते त्या शिष्याला म्हणाले, आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीने आपल्यावरी वोळावे, इतकी काही सरस्वती स्वस्त नाही. जयास अध्ययन करणे जमत नसेल तेणे मठ तात्काळ त्याजावा. ग्रंथ हेच गुरु असं आपण मानतो. मग असं गुरूंना हातात घेऊन आपण झोपू का? झोपून अभ्यास करणे, पडल्या पडल्या काहीतरी वाचणे, टीव्ही बघत बघत अभ्यास करणे, गप्पा मारत मारत अभ्यास करणे, हे केवळ वेळखाऊपणाचे लक्षण झाले. त्याने आपल्याला काही शिकता येईल असं अजिबात नाही. पुस्तकांची नीट निगा न राखणाऱ्यांना समर्थ मूर्ख म्हणतात. याच अर्थाचं एक संस्कृत वचन आहे. तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खांच्या हातात आपण पडू नये असं पुस्तकानंही वाटतं. मग आपण तरी मूर्खांची संगत कशी धरायची? आपली त्याने निश्चितच प्रगती होणार नाही. संत सज्जनांच्या सहवासात राहूनच आपली खरी प्रगती होणार असल्याने सतत अशाच संतांच्या शोधात राहा असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.